आज आपले सगळे स्पर्धक पहिल्या फेरीमध्ये पावसावरती आधारित गाणी गात आहेत. 2 गाणी आपल्या समोर झालेली आहेत. पुढचा स्पर्धक आता आपल्या समोर येतोय. टाळ्यांनी स्वागत करूया आशिष कुलकर्णी. खूप छान झालं आशिष गाणं. खूपच छान झालं. छान झालं की नाही गाणं? पण मला आधी एक सांग रे, हे चणे दाणे काय आहे? मला लोणावळा स्टेशनवरचे म्हणजे चिक्की चक वगैरे नक्कल करता येते म्हणून सगळे मला चणे दाणेवाल्या म्हणतात. तुला येते? मग दाखव ना मला. ए चिक्की चिक्की लोणावळा चिक्की मगनलाल चिक्की वाले छगनलाल चिक्की वाले चिक्की 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 मग चायवाला चाय 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 कॉफी सँडविच कॉफी सँडविच. तुम्ही 12 मुलं जी आहात, तर ह्या मुली ज्या आहेत त्या तुम्हाला छळतात का? बऱ्याच वेळा छळतात. आणि काय काय खूप खूप नावं ठेवतात ना? हो. काय काय नावं ठेवली आहेत अजून तुझी? झंप्या सोंड्या. त्यामागे पण स्टोरी आहे काही? नाही. तर मला झंप्या नाव खूप आवडलं. झंप्या ये. तर आता बघूया आपण झंप्याचं गाणं कसं वाटलं. आपल्या ह्या सीझनच्या ह्या मधली पहिली मुलाची एंट्री राईट. हो हो. पहिली एंट्री मुलाची, पहिला मुलगा गायला कालच्या आणि आजच्या एपिसोडमध्ये. आणि मला असं वाटतं की तुमने दिखा दिया की हम भले ही आपण 12 मुलं आणि किती 38 मुली असतील म्हणजे जे काय, बट हम एक एक 5-5 के बराबर है. थँक्यू सर. कोई फरक नहीं पड़ता. क्लास. ऑल द बेस्ट. थँक्यू. वैशाली, मलाही तुझं झंप्या नाव खूप आवडलं. गोज विथ युअर स्टाईल. मिलिंदच्या आवाजात आम्हाला हे गाणं ऐकायची सवय आहे. हो. तुझ्या आवाजात हे गाणं आम्हाला वेगळ्या प्रकारे पण खूप फ्रेश वाटलं. आणि हा सक्सेस आहे तुझ्या गाण्याचा. खूप छान गायलास, खूप फ्रेश. आणि ज्या ज्या जागा होत्या, साधं गाणं सुद्धा मनाला कसं भिडू शकतं हे आता छान उदाहरण होतं. तर पुढच्या वेळी पुढच्या गाण्यात तुझ्याकडनं आणि काहीतरी वेगळं ऐकायची अपेक्षा आहे आता. कुलकर्णी बुवा, चांगले गायलात तुम्ही. थँक्यू सर. परंतु थोडं फिनिशिंग आणखी चांगलं आलं पाहिजे. बरोबर. स्पेशली अंतरा गाऊन नंतर पुन्हा मुखड्यावर आलास त्यावेळेला सूर सोडत होतास तू. बरोबर. आणि काय ते रे दा रे रा रे रा रा तेरा रे हा 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 प्रत्येक वेळेला तुझा लागत नव्हता. ओके. मे बी हाफ नोट जर वरती घेतलं असतंस गाणं आणि तुझं जाऊ शकतो, कारण तुझा आवाज आता तू अजून ना इधर का ना उधर का असा आवाज आहे तुझा. नाही, मी नक्की सुधारणा करतो. हां, तर तो सूर चांगला लागला असता आणखी. मग गाण्यात जी थोडीशी कसर राहिली ती राहिली नसती. पण आता पुढं पुढे याचं सगळ्यांनाच माझं सांगणं आहे की लक्ष द्या. सूर घेताना म्हणजे पिच फिक्स करताना
जर केअरफुल राहिलं पाहिजे. तर झंप्या आता मला सांग कसं वाटतंय मस्त वाटतं. एवढं सगळं ऐकून? मस्त. सकाळी याला खूप टेन्शन आलं होतं, हा रडत होता की माझं कसं होणार आज म्हणून. पुरुषानं जास्त रडू नये. हं? रडवावं लोकांनी. काय हो? कळलं की नाही? बा. दोन्ही पण मिळालेले आहेत. व्हेरी गुड, ऑल द बेस्ट. यानंतर आपल्या समोर येते ऑलराऊंडर गर्ल अनुजा कामत. व्हेरी गुड अनुजा. थँक्यू. आणि तुला मगाशी तुझी इंट्रोडक्शन करताना मी तुला ऑलराऊंडर म्हटलं. तर ते सगळ्यांना मला सांगायचं की हिचं गाणं तर आपण ऐकलंच, ही गाते तर अप्रतिमच, पण तू खूप छान लेखही लिहितेस. हो. आणखीन DNA मध्ये तुझे लेख छापूनही आलेले आहेत अनेक. हो. आणि तू 3 वेगवेगळ्या भाषांमध्ये कविता लिहू शकतेस. येस. आणि ही अप्रतिम स्केचेसही बनवते. म्हणजे आणि अभ्यासातही खूप हुशार आहे. म्हणजे यू आर अ ट्रू ऑलराऊंडर अनुजा. थँक्यू. वंडरफुल. आणि आता परत तुझ्या गाण्याकडे वळूया आणि परीक्षकांना विचारूया आपण वैशालीपासून सुरुवात करूया. ओके. गाण्याबद्दल बोलायच्या आधी मी तुझ्या थॉट प्रोसेसबद्दल बोलेन की आत्ता तुझे गायलीस ते दॅट वॉज बिकॉज ऑफ युअर थॉट प्रोसेस. एवढी क्लिअर आहे. तुला माहिती आहे तुला काय करायचं आहे, तुला स्वतःला कसं प्रेझेंट करायचं आहे. कीप इट अप. आणि एवढंच म्हणेन की आत्ताचा तुझा परफॉर्मन्स वॉज अ फ्लॉलेस परफॉर्मन्स. थँक्यू सो मच. सुरेशी. अनुजा, येस. जेवढे सगळे प्रकार सांगितलेस ना तुझ्या मास्टरीचे, त्याच्यातलं एखादा कमी केलास तरी चालेल. आणि तो जो कमी केलेला आहे तो गाण्याकडे लाव. म्हणजे आणखी आपल्याला खूपशा गोष्टी करायला सगळ्यांनाच मिळतात असं काही सांगता येत नाही येस. येस. ना. आणि गाणं करायचं तुझं, कारण तुझ्या गळ्यात गाणं फार चांगलं वाजतं, चांगलं ऐकायला येतं. हा, फक्त 1-2 गोष्टी डिटर्मिनेशन म्हणजे हा दाखवायला पाहिजे होता, तो तू दाखवत नव्हतीस. ओके. आणि गाणं हे आधी स्वतः बघायचं असतं आणि ते लोकांना दाखवायचं असतं गाऊन. ओके. आणि तो माझ्या दृष्टीनं एक गाण्याचा आकार असतो ना, त्याच्यातलं इम्पॉर्टंट पोस्ट्स आहेत ओके. त्या करेक्ट लागल्या ना तर आणखी आनंद येतो, म्हणजे माझ्यासारख्या माणसाला. ओके. खरंच तुझ्या दोघांनी एवढं कौतुक केलंय आणि तशीच तू आहेस. थँक्यू. तुझा आवाज खूप छान आहे. तुझ्या आवाजाला फिरत खूप आहे. आणि मुख्य म्हणजे तुझ्या आवाजामध्ये एक प्लेबॅक सिंगिंगला जी क्वालिटी लागते ना, ती क्वालिटी आहे. म्हणजे टेक्स्चर तुझ्या व्हॉइसचं तसं आहे. आणि जो परफॉर्मन्सही खूप चांगला होता. तर असंच करत राहा. माझे खूप आशीर्वाद आहेत. तुला नी मिळालेला आहे आणि लिटल चॅम्प्सचा हा पहिला नी अनुजाला मिळालेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू सो मच. आणि विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू. हांव गोंयचो ना, कोल्हापूरचो, पण गोंया आवडतं म्हाका.